खारा मासा म्हणजे मिठामध्ये खारवलेला किंवा सुकवलेला मासा म्हणायला हरकत नाही। आता जेव्हा या खाऱ्या माशाचा विषय निघतो त्यावेळी मला माणसाच्या बुद्धीच्या उत्क्रांतीचा असा एक टप्पा आठवतो की त्या टप्प्याला माणसाने अशा काही पद्धती अवलंबल्या वा असे काही त्याने महत्त्वाचे बदल केले की त्या टप्प्यामध्ये तो हे अन्नपदार्थ खारवून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ते साठवून तो पुढच्या वेळी खायला उपयोगात आणू शकला। खारे मासे जसे खायला स्वादिष्ट तसेच ते किमतीला खूप महागडे सुद्धा असू शकतात, म्हणजे ज्यांना हे खारे मासे खायची योग्य पद्धत माहिती आहे ते नक्कीच हे खारे मासे विकत घेऊन खात असतात। खारा मासा मुळातच खारट, पण तो खाताना मात्र फार चविष्ट लागतो। साधारण उन्हाळी दिवसामध्ये वेगवेगळ्या बंदर ठिकाणी किंवा गाव पाड्यांवरच्या बाजारांच्या ठिकाणी हे खारे मासे आपल्याला अगदी सहजच पाहावयास मिळतात। खारा मासा विकत घेताना तुम्ही दाढेचा मासा किंवा घोळ मासा किंवा बाजारामध्ये नेहमी पाहावयास मिळणारे खारवलेले बांगडे हे तुम्ही विकत घेऊ शकता। खारा मासा घेताना तो आपण मासेवाल्यांकडूनच तोडून घ्यावा, कारण हा संपूर्ण मासा आपल्याला तोडायला थोडा कठीण असतो। त्यामुळे आपण मासेवाल्यांकडूनच जर आपण तोडून घेतला तर ते चांगलं ठरतं। त्यानंतर हे माशांचे तुकडे आपण घरी आणून एकदा पुन्हा उन्हामध्ये वाळवून मग ते हवाबंद डब्यामध्ये आपण ठेवू शकतो की जेणेकरून आपल्याला हे खारवलेले मासे अगदी वर्षभर खाता येतात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच खारा मासा कशा पद्धतीने बनवतात, त्यामध्ये कोणकोणते पदार्थ हे घातले जातात, त्यानंतर तो आपण कसा खायचा या सर्व गोष्टी दाखवणार आहे। तर नक्कीच जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण अशाच प्रकारचे वेगवेगळे घरगुती रेसिपींचे व्हिडिओ मी आपल्यासमोर नेहमीच घेऊन येत असतो। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि बेल आयकॉन सुद्धा चालू करा की जेणेकरून मी बनवलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। तर वेळ न घालवता आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया। खारा मासा जेव्हा पूर्ण बनून तयार होतो तेव्हा प्लेटमध्ये वाढलेल्या माशाचे मोठे मोठे तुकडे, त्यासोबत खाण्यासाठी तर्रीवाला रस्सा, हे सगळं पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं असतं। झणझणीत तिखट खाऱ्या माशाचा रस्सा बघूनच आज मनसोक्त जेवावं असं आपण ठरवलेलं असतं। आज मी भाजीसाठी या खाऱ्या माशाचा मोठा तुकडा घेतलेला आहे। हा खारवलेला वाव मासा आहे। तुम्ही बघू शकता हा मासा किती चांगल्या प्रकारे खारवलेला आहे। साधारण 6 माणसांसाठी इतका तुकडा पुरेसा आहे। तर सुरुवातीला मी या खाऱ्या माशाचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे। खारा मासा हा कापण्यासाठी फार कडक असतो, तरी कापताना धारदार सुऱ्याने हा मासा सावकाश कापून घ्यावा। वाव माशाचा हा तुकडा शिजताना थोडा लवकर शिजतो, म्हणून मी वाव मासा घेतला आहे। आता या प्रकारे बारीक तुकडे मी करून घेतलेले आहेत। हे सर्व तुकडे एका खोलगट भांड्यामध्ये मी ओतणार आहे। आता या तुकड्यावर कोमट पाणी ओतून हे खारे मासे त्या पाण्यामध्ये मी धुवून घेणार आहे। तसंच पुन्हा थोडं पाणी ओतून हा खारा मासा या पाण्यामध्ये मुरत ठेवणार आहे। खाऱ्या माशाच्या या भाजीमध्ये जो तर्रीचा रस्सा आहे तो खाताना फारच स्वादिष्ट लागतो। तर हा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला टोमॅटो, कांदा, चिंचेचं कोळ आणि इतर साहित्य जे आहे ते जास्त प्रमाणात घ्यावं लागतं। तर आता त्याच साहित्याचं वाटण कशा प्रकारे बनवायचं हे मी तुम्हाला दाखवतो। वाटणासाठी मी 10 ते 12 मध्यम आकाराचे कांदे या प्रकारे कापून त्या कांद्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे। कांद्याप्रमाणे मी 3 ते 4 मोठ्या आकाराचे टोमॅटो सुद्धा या प्रकारे
कापून मग त्याची सुद्धा बारीक पेस्ट करून ती पेस्ट बाजूला काढून ठेवणार आहे। या खाऱ्या माशासाठी मी तिसरी पेस्ट बनवणार आहे। त्यामध्ये आलं, लसूण, मिरच्या आणि शक्य झालं तर कोथिंबीर वापरावी, पण मी कोथिंबीर घेतली नाही। तर हे सर्व सुद्धा मी या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता मी या प्रकारे 3 प्रकारचं वाटण तयार करून घेतलं आहे। त्यामध्ये कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, तर हिरवी पेस्ट, आलं, लसूण आणि मिरची यांची आहे। एका वाटीमध्ये मी चिंच भिजत टाकली होती। या चिंचेचं कोळ तयार करून घ्यायचं आहे। कोळ म्हणजे चिंचेचा रस किंवा पाणी। चिंच पाण्यामध्ये मुरत ठेवून मग ही चिंच पाण्यात कुस्करून उरलेला चोथा बाजूला करून राहिलेलं पाणी हे चिंचेचं कोळ म्हणून वापरात घ्यायचं असतं। गॅसवर कढई मी गरम करत ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यावर कढईमध्ये माझ्या अंदाजानुसार तेल मी ओतून घेणार आहे। तेल चांगलं गरम झाल्यावर गॅस कमी करून यामध्ये वाटलेली मिरची आणि लसूण यांची पेस्ट टाकून मी परतून घेणार आहे। 1-2 मिनिटे चांगलं परतल्यावर मग कांद्याची पेस्ट टाकणार आहे। हा कांदा चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। 4-5 मिनिटे चांगला परतल्यावर या कांद्याचा रंग थोडासा लालसर झालेला आहे। कांद्यातलं पाणी सुकून गेलेलं आहे। आता यामध्ये टोमॅटो पेस्ट टाकायची आहे। ही टोमॅटो पेस्ट सुद्धा तेल सुटेपर्यंत आणि पाणी सुकेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे। या भाजीमध्ये जितके जास्त टोमॅटो वापरले तितकी ही भाजी चांगली लागते। आता हे तिन्ही प्रकारचं वाटण या तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये मसाले टाकायचे आहेत। मसाल्यांमध्ये सुरुवातीला मी लाल मिरची पावडर टाकणार आहे। झणझणीत तिखट भाजी आम्हाला आवडते, तर त्यासाठी 3 ते 4 मोठे चमचे मिरची पावडर टाकायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला पावडर। हा गरम मसाला वापरल्याने या भाजीचा उग्रपणा थोडा कमी होईल। सगळे मसाले वाटणामध्ये मिसळून 1 ते 2 मिनिटासाठी मी गॅस वाढवलेला आहे। पहा, लाल भडक जाडसर असा ग्रेव्हीचा बेस तयार झालेला आहे। आता त्यामध्ये कोमट पाण्यात धुतलेले हे खारे मासे मी टाकणार आहे। सर्व तुकडे वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। गॅस अजूनही पूर्ण फ्लेमवर मी ठेवलेला आहे। आणखी 10 ते 12 मिनिटं ही भाजी आता शिजवायची आहे। हवं तर अशीच घट्ट भाजी आपण पाणी न टाकता या वाटणामध्ये आपल्याला शिजवता येते, पण मी रश्श्यासाठी म्हणून पाणी ओतणार आहे आणि चांगला उकळ येईपर्यंत हा खारा मासा शिजवून घेणार आहे। शिजवण्यासाठी मी कढईवरती झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे। वाळवलेल्या माशांचे वेगवेगळे प्रकार आहेत। त्या माशांमध्ये सुकट, सुके बोंबील, मांदेली, ढोमेली, पानकावळे, सोरे मासे हे सर्व येत असतात। तर खारवलेल्या माशांमध्ये दाडा मासा, घोळ मासा, तर खारवलेले बांगडे हे सर्व येत असतात। भाजीवर झाकण ठेवून आता 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण उघडून बघूया। आता यामध्ये चिंचेचं कोळ टाकायला हरकत नाही। कोळ टाकून हा रस्सा मी मिक्स करून घेणार आहे। 5 मिनिटे आणखी एक उकळ आता घ्यायची आहे। त्यासाठी मी पुन्हा झाकण ठेवणार आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। एकूण वेळ 15 मिनिटं झालेला आहे। झाकण उघडून बघूया। भाजीला छानपैकी मी वाफवून घेतलेली आहे। खारा मासा शिजला की नाही ते
तपासून बघूया। खारा मासा आता शिजलेला आहे। आता मी गॅस बंद करणार आहे। भाजी थंड झाल्यावर आता प्लेटमध्ये शिजलेल्या खाऱ्या माशांचे तुकडे मी वाढून घेणार आहे। पहा, खारा मासा मऊसर शिजलेला आहे। खाऱ्या माशांचा तर्रीवाला झणझणीत लालसर रस्सा पाहून आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे। खाऱ्या माशाचे मऊसर शिजवलेले तुकडे, झणझणीत रस्सा याच्यासोबत मी आता तांदळाच्या भाकरी आणि भात असं सारं जेवण पोट भरून करणार आहे। खाऱ्या माशाचा मऊ लुसलुशीत तुकडा खाताना जितका स्वादिष्ट लागतो त्याहीपेक्षा जास्त स्वादिष्ट या खाऱ्या माशाचा रस्सा लागत असतो। तर एकदा तरी तुम्ही या खाऱ्या माशाचा रस्सा नुसताच पिऊन पहा, तो जबरदस्त स्वादिष्ट लागतो। खाताना चपाती भाकरीसोबत कांदा मिरची आणि भात आणि त्यासोबत या खाऱ्या माशाचा चमचमीत तर्रीवाला झणझणीत रस्सा असं सारं ताट भरून जेवण जेवल्यानंतर या खाऱ्या माशाची भाजी आपल्या जिभेवरती कायम एक चमचमीत स्वाद सोडून जाते। तुम्हाला आजच्या या खाऱ्या माशाच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। असेच घरगुती चमचमीत रेसिपींचे व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत खात रहा, खुश रहा आणि आनंदी रहा। धन्यवाद।